अहो मी काय म्हणतोय अशा ठिकाणी आपल्या तुम्ही जर मागं जर आता तुम्ही ना याच्यावर डांबर डांबर टाकलं पटापट त्याच्यावर रोल फिरवला. नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. एक मिनिट इकडे मी आलो इथं. हा राळेगण रोड आहे, म्हणजे याला जुन्नर ते इंगळून, आणि याचं काम चालू आहे खड्डे भरायचं. आणि काय प्रॉब्लेम आहे हे त्यांनी आता या पद्धतीने काम केलंय. मी आता माझ्या गावामध्ये एंटर करतो, मी काम सेंटरिंग काम करतोय. इथं रोडनी येत असताना मी रोज ह्या रोडनी फिरतोय. या रोडवरनी फिरत असताना का बऱ्याच ठिकाणी असे जे यांनी केलेले ना ते उखडलेले अक्षरशः, म्हणजे आपण लांब नाही 2-3-4 किलोमीटरच्या अंतरावरती, म्हणजे आंबलेवाडीपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण हे करत असताना का मी माझ्या गावात एंट्री करताना मी त्यांना हे असं काय याच्यामध्ये खाली धूळ बीळ काय तुम्ही साफ बीप पंपाने साफ करणं गरजेचं, कारण का गावामध्ये रोड झालेला आहे डांबरीकरण, काहीच नाही अक्षरशः. आणि याच्यावरती ते काय करतात, नॉर्मली डांबर टाकतात अख्खा रस्ता. आता इथं जे खड्डे पडलेत हे बुजवलेत ना? हा, हे तुम्ही येणार आहेत ना याच्या दना डांबर टाकलं त्यांनी. बर, पटापट एवढं फास्टली डांबर टाकलं. त्यांना म्हणलं थांबा ते काळे कोण होते, ते म्हणले तू माझा नंबर घे. आपण तुझा नंबर घेऊन मी काय करू. त्यांनी आगळे साहेब कोण साहेब आहे त्यांना फोन लावला, ते म्हणले आम्ही करू, व्यवस्थित करू. अहो पण होऊन गेल्यावरती काय करणार आहे तुम्ही. आणि मग आता हा जो मागचा रस्ता झालाय असा जो हे केलाय ते का? तुम्ही साहेब जर इथं आपण दत्त मंदिर पाशी पाहिलं ना, आता इथूनच मी इकडे आलेलो आहे, पण तिकडे अक्षरशः खडी निघालेली. बर, खड्डे भरले लगेच आले वर. खड्डे भरले आणि लगेच आले ते वरती निघून. मग आता त्यांचा कोणी इंजिनियर नव्हता इथं? इथं कोणच नाही बघायला. ते काळे म्हणून ते तुम्हाला पाहिलं तिथं पळून गेले ते. बर, आता हे कधी भरले? हे आज भरलेलं आहे. म्हणजे खड्ड्याचं ते चौकन असं काढून काहीच ते नाही, नीट काहीच व्यवस्थित नाही. धूळ बीळ धूळ ते वगैरे आहे काढली तसंच. नाही का? तसंच आता तुम्ही पाहिलं असेल त्याच्या खाली खडी खाली अख्खी धूळ पॅक आहे. आणि लगेच निघायला लागले. लगेच आता तुमचं नाव ऐकलं तुम्ही, तिथं गाडी पाहिली तुम्ही, आज पाहिलं असेल. हे कधी केलं? आताच हे आत्ता केलेलं आहे. हे केलं की व्यवस्थित? काय आता काय माहिती त्यांना. तर आता आपण इथं पाहू शकतो का अनेक वर्ष झाली या ठिकाणी रस्ता झालेला नाहीये. कोणी किती म्हणलं का माझ्यामुळे रस्ता झाला, मी केला, अमकं केला, परंतु अनेक वर्ष या रस्त्याची अशी परिस्थिती आहे. आणि हा रस्ता मेन रोड आहे या इकडे यायला आदिवासी भागातला, आणि इतके खड्डे आहेत, म्हणजे याचा म्हणजे खड्डे इतके आहेत का आता ते खड्डे काय बुजवायचे हाच प्रॉब्लेम आहे. डायरेक्ट नवीन रोड हा सिमेंट कॉन्क्रीटचा व्हायला पाहिजे. तर यांनी केले असं का नवीन टेंडर काढले. आता हे किती कोटी रुपयाचे कुणाला आहे तेच ते माहिती देऊ शकतात. आता जे ते ठेकेदाराची लोक होती ते आपल्याला बघून त्यांनी निसटता पाय घेतला. तर मग अक्षरशः फक्त खडी वगैरे. ज्यावेळेस मी तुम्हाला कॉल करण्यापूर्वी ना ते माझ्यावर प्रेशर आणत होते. काय? कारण हे अशा पद्धतीनेच काम आहे. अशा कुठं पण मला म्हणता तुम्ही कामाला व्यक्ती आणता, अहो पण बोलू का नको मग कामाबद्दल काही. कारण का गावामध्ये डांबरीकरण झालेलं आहे, पण धूळ बीळ साफ केलेली, त्यानंतर मग ते धूळ मारून मग त्याच्यावरती डांबर मारून मग त्यांनी ते वरचं हे पुढल्या कामाची प्रोसेस केलेली आहे. यांनी धूळ बीळचं काही संबंधच नाही त्यांना, त्यांच्याकडे पंप नाही बिंप नाही काहीच नाही. मग आता काय तुमची मागणी? आमची मागणी जे रस्ता होणार आहे तो त्यांनी व्यवस्थित करावा, पूर्ण तो खड्डा साफ करावा, धूळ पूर्ण झटकून घ्यावी. त्यानंतर फोन लावा ना एक. त्यांचा मोबाईल माझ्या देतो मी. त्यांना फोन केलेला, ते म्हणले ते त्यांनीच ते त्यांचा काळे सुपरवायझर का कोण होता इथं, त्यांनी म्हणले का नाही फोन लावला. ते म्हणले ठीक आहे आपण व्यवस्थित करून घेऊ. ते म्हणले त्यांच्याच मोबाईलवरती काय चुकलं असेल तर मी स्वतः लक्ष घालून करून घेतो. इथं माग अक्षरशः बोतडमध्ये उखाडलेला आहे रोड. तुम्ही आता जर गाडी चाललं ना तुम्ही लगेच दिसेल. हॅलो आगळे साहेब, हा जो याचा बोतारडे वगैरे हा जो रस्त्याचं खड्डे बुजवायचं काम चालू आहे त्याच्यावर लक्ष नाही साहेब कुणाचं? साहेब आजचे दिवस इलेक्शन ड्युटी आहे, उद्या मी 100% येतो तिकडे. आता काय तुमचा कॉल हा स्पीकरवर आहे, म्हणजे इथल्या लोकांनी सांगितले तर माझ्यासोबत काही लोक आहेत इथली. खड्डे डायरेक्ट आहेत ना तिकडं भारतात कसे चुकीच्या पद्धतीने साफ पण करत नाही. उद्याचा दिवस वेळ देता का? पाठीमा पर्सनली लक्ष घालतो, उद्याच दिवस जाऊ द्या. बरं ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. परवा मी स्वतः जाऊन तुम्हाला याचा फॉलोअप देईन. ओके, लोकांशी बोला जरा थोडं, त्यांना सांगा. हॅलो नमस्कार.
साहेब फक्त इलेक्शन ड्युटी ऐका साहेब काय आलं ठीक आहे इलेक्शन ड्युटी आता 2 दिवसापासून चालू झाली पण इथून माझा जो रोड झालाय तुम्ही एकदा नाही ना, बघून घ्या काम तर बंद उखडलेलं करायला आहे. सांगायचं ना त्याला. इलेक्शन हा? ड्युटी येतं, इलेक्शन ड्युटी येतं, काम का नाही बंद करायला सांगितलं साहेब? ठीक आहे त्यांना बंद करायला लावतो आज. अहो ती सगळी गेली पळून. नाही बंद करायला लावतो ना साहेब. आता ते जे चुकीच्या पद्धतीने खड्डे भरले त्याचं काय करायचं? ते त्यांची डीएलपी आहेच ना, ते भरून घेऊ आपण, तो वाद नाही. फक्त मुद्दा काय आहे, काहीच तुमच्या शंका असतील, जनतेने मला जरी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला साहेब तरी मी कधी त्यांना उत्तर दिलं नाही का? अहो तुमचे ते साहेब एवढे अरे तुरवाने बोलत होते ना माझीच रेकॉर्डिंग करत होते. मी काय बोलतो आम्ही साहेब, स्थानिक मला- लोक हे इथं बघा, आमचीच तुमचा रेकॉर्डिंग माझा करतात. नंबर आहे. आमची काय अपेक्षा आहे, गावातून कमीत कमी नाही रोड तर नाहीच आहे आमच्या या मी साईडनं. काय बोलतो कमीत कमी दादा, जे मी खड्डे तुम्हाला- डागडुजी जी चालली ती पण व्यवस्थित व्हावी हीच अपेक्षा आहे आमच्या कमीत कमी. एकदम रास्त मुद्दा आहे. मला तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करी जा, काय चुका असेल तर मी स्वतः येऊन तिथे अहो लक्ष साहेब घालीन. आता ठीक आहे 2 दिवसाचं इलेक्शन ड्युटी होती पण इथून मागं रोड उखडलेला आहे बऱ्याच 3 ठिकाणी. आठवडे झाले इलेक्शन ड्युटी आहेत आमच्या. नाही साहेब तुमची असेल पण इथून आता हे जे कामगार आहे हे आता एकदा करून गेल्यावरती त्यांचं झालं ते पण इथून जे मागल्या गावात आहे ना ते अक्षरशः रोड त्यांचं काय उखडले. म्हणणं आहे हा बोला ना. उद्याच दिवस जाऊ द्या, परवा मी स्वतः येतो. तोपर्यंत वाटलं तर त्यांना बंद करायला लावतो. ऐका ना आगळे साहेब, हे कामाचं काय मंजूर आहे का काम, हे कॉन्क्रीटीकरण वगैरे काय? नाही ना हो मंजूर. मग आता ते खड्डे हे किती रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट आहे खड्डे बुजवायचं? अहो खड्ड्याचं मग अजून टेंडरचे त्या वर्क ऑर्डर व्हायच्या, लोकांच्या मागण्या होत्या म्हणून ते चालू केले आता होते. ते आता खड्डे हे दुरुस्ती करण्याच्या पलीकडचा रस्ता झालाय साहेब हा. हो त्याला काय नाही राहिलं साहेब, का म्हणजे अक्षरशः ज्यादा दिवस पाऊस झाल्यामुळे रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अहो हाय, परंतु अशा पद्धतीचं काम चालू आहे, ते खड्डे पण मग बुजवायच्या आता ऐवजी ते मला नवीन एक केलं पाहिजे. साहेब, मला मान्य सांगा आहे, ना, मी आपल्या आपल्या- आमदार साहेबांना फोन घेऊ का कॉन्फरन्सवर? त्यांना सांगतो ते रस्ता मंजूर तरी करा ना. मग अहो साहेब बजेटला घ्यावं लागत नाही, हे माझ्या हातात आणि तुमच्या हातात नाही ना ते हो. कुणाच्या हातात ते सांगा ना, आम्ही तसं कॉन्टॅक्ट करतो सर. मग तुम्हाला मी देतो उद्या बजेट प्लेट तयार करून देतो, तुम्ही फॉलोअप घ्या. हातात कुणाचे मला सांगा, आपण तिकडे जाऊ. हातात मंत्रालय येते ना साहेब. हा बरं, आमदार साहेबांना सांगतो ना आम्ही. हो आमदार साहेबांशी तुम्ही मी आपण डिस्कस करू ना एकत्रित. काय होतंय का, ते खड्डे भरून काय उपयोग होणार नाही, ते खड्डे नाही, लगेच नाही, ओपन होत आहेत. परिस्थिती अवघड आहे साहेब, आता काय सांगायचं आहे ते बरं आहे. किती कोटी रुपयाचं काम आहे खड्डे बुजवायचं आता? कोटीचं काय यायचं साहेब, कोटीचं राहतं का, त्याला 1.5 लाख रुपये किलोमीटर खर्च आहे. हो ना. हा कोटी बिटीत नसतं ते. बर ठीक आहे, काय होतं हरकत नाही नाही. तेवढ्या याच्यात. पण काय असेल ते असेल, एस्टिमेट नाही म्हणजे अजून याचं टेंडर नाही, फक्त लोक मागणीसाठी तुम्ही काम दिले याला. हो तुम्ही काय करा, आता शरद सोनवणेंना फोन करा आणि विचारा म्हणा, हे असं असं चाललंय, काय होणार आमदार साहेबांना. हा काय रस्ता आहे, हा दुरुस्ती करायच्या पलीकडे गेलाय. नाही झालेलं आहे. हे फुकट पैसे खर्च चालू आहे, हा सगळा ठेकेदार इथं पैसे खात आहेत. त्यांना सांगा स्पीकर चालू आहे. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो व्यक्ती उत्तर देत नाही. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात. तर आता आपण पाहिलं का आमदार सोनवणेंना हे नागरिक फोन करतायत, परंतु 2दा फोन लावला, त्यांचा फोन काय ते रिसिव्ह होत नाही, कामात असेल काहीतरी. परंतु अशा पद्धतीनं ह्या सरकारी निधीचा इकडं सगळा दुरुपयोग सुरू आहे. या कामाकडे कोणाचं लक्ष नाही आहे. मुळात हे काम जर आचारसंहिता चालू होती, कोणाचं इंजिनियर नाही तर ते बंद ठेवायला पाहिजे होतं. आचारसंहिता चालू आहे, कोणाचं लक्ष नाही म्हणून काम चालू ठेवलं का, हा खरं तर प्रश्न आहे. आणि याचं टेंडर पण नाही, काहीच नाही, आणि काम दिलंय कसं काय दिलंय, कसं केलंय हे त्यांचं त्या अधिकाऱ्यांनाच माहिती. आणि मग हे टेंडर काढलं, कोण टेंडर घेईल तो वेगळाच विषय. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे अतिशय चुकीचं काम होतं. हे खरं तर हा सगळा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट व्हायला पाहिजे इंगळूणपर्यंत, परंतु तसं होताना दिसत नाही. आता आपण बघूया काय रिप्लाय देतात का आमदार शरद सोनवणे यांच्यापर्यंत. आपण हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना दाखवा का या ठिकाणी गुडघ्या इतके खड्डे आहेत. आमदार साहेब तुम्ही कामं केली तर तुम्ही सांगता का मी केलं, परंतु त्या रस्त्याची नंतर वाट लागते, समजा त्याच्यावर खड्डे पडतात आणि त्याची अशी चुकीची कामं आहे, त्यावेळी मात्र कोणी येत नाही. तुम्ही याकडे कृपया लक्ष द्या. आमदार साहेबांनी या खड्ड्यांक जे अधिकारी वगैरे त्यांना व्यवस्थित कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांना
समज देऊन हे खड्डे व्यवस्थित जे झाले ते परत मागे पण उखाडलेले ते परत रिपेअरिंग करून आता जे इथून पुढे चालणार ते व्यवस्थित करावं हीच अपेक्षा, ही समज द्यावं त्यांना. माझी तर विनंती आहे का हे काम बंद करून डायरेक्ट नवीनच काम करावं ना. हे काय रस्ते काय आता काय नाही, तसं तर नाहीच हे आहे. असं काय रस्ते खड्डे नवीन कसे रस्त्यांची झाले? गरज आहे या ठिकाणी. नमस्कार, आपलं नाव काय? थांबा, हे थांबा. रस्त्याचं आता हे खड्डे थांबा. बुजवायचं काम चालू आहे, चांगलं चालू आहे, कसं आहे काय काय सांगा? एवढं रस्ता खास नाही उखाडलाय ना वाटत बरं हा? का, एवढं खास नाही वाटत. हा. आता ते रस्त्याचं काम चाललंय. हम्म. आपलं डांबर थोडस हे करतात आणि वरून कस टाकतात. वरून कस टाकली हा. व्यवस्थित, एवढं खास नाही वाटत. बर, म्हणजे नीट काम झालंय असं वाटत नाही. नाही, खड्डे परत उखडलेत का? जागजागी उघडत आहेत. बर, मग काय केलं पाहिजे? हे आता सरकारने नियम काढलेला आहे, आपलं काँक्रिटीकरण रस्त्याचं ते झालं पाहिजे. कॉन्क्रीटीकरण झालं पाहिजे. नमस्कार, तुम्ही इथलेच आहेत का? हा रळाग्यांचं काय सांगाल, हे बऱ्याच दिवसापासून इथं काम चालू आहे रस्त्यावरील खड्डे बुजवायचं? आहे चालू ते, पण आता ते काय खड्डे व्यवस्थित नाहीच आहेत. व्यवस्थित बुजवले जात नाही, नाही ना, कच्च्याच्या याच्यात डांबर वगैरे काय नाही टाकते नीट. म्हणजे काम करायचं म्हणून चाललंय. हा ततच तो चाललंय. मग कोण आवाज नाही उठवत का? नाही ना, आवाज नाही उठवते कोणी. कोणताच नेता येत नाही? इथं काय खिस्सा भरायची दंड काही कोणचंच येत नाही. तर मला सांगा काय केलं पाहिजे इथं? हे रस्ते खड्डे भरायच्या लायकीचे आहेत का? डांबरे केलं पाहिजे, काँक्रीट नवीन रस्ता झाला पाहिजे. नवीन रस्ता झाला पाहिजे.